हाय हॅलो सर्वांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघू शकता सकाळचे या ठिकाणी 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता अशा प्रकारे सूर्यास्त छान असं दर्शन झालेलं आहे. तर बघू शकता इकडे 6 वाजता भरपूर सारा दिवस वरती येतो. सूर्य आत्ताशी उगवलेला आहे पण सगळीकडे उजेडच झालेले आहे. 6 वाजले सकाळचे आणि सकाळची ही सुंदर सकाळ बघू शकता किती छान आणि किती फ्रेश वाटत आहे. तर सर्वप्रथम ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी खूप 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 मनापासून धन्यवाद. असंच चॅनलला सपोर्ट करत राहा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर बघू शकता सुंदर असं एका बाजूने सूर्याचं दर्शन झालेलं आहे तर दुसऱ्या बाजूने लगेच घराच्या साईडला मंदिर आहे आणि खूप छान एकदम प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे. आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत बघू शकता. तर किती सारं ऊन झालेलं आहे आणि मग नंतर मी घरात आलेली आहे. तर घरातली आंघोळ वगैरे झालेली आहे, देवपूजा झालेली आहे. तर म्हटलं चला पहिला हंडा भरून घेऊ, स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. तर कपडे वगैरे मशीनला लावून घेतलेले आहेत आणि सकाळी बोर चालू केलेला आहे. तर म्हटलं हंडा भरून घेऊया, स्वयंपाकासाठी पाणी लागतं. तर या ठिकाणी हंडा भरून पण झालेला आहे माझा. बघू शकतो थोडंसं खाली कोणीतरी आवाज दिला होता म्हणून मी खाली गेले होते. खालून पुन्हा वर आले, म्हणजे स्वयंपाक करता करता मला सारखं खाली जावं लागतं. खाली दुकान आहे तर कोणी कस्टमर आलं तर जाते मी खाली. आणि या ठिकाणी डाळ भात आणि बटाट्याची भाजी, सुकी चपात्या असा आजचा मेनू असणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि बघू शकता या ठिकाणी मी एकाच कुकरमध्ये डाळ भात आणि त्यावर थोडीशी छोटी प्लेट ठेवून त्यामध्ये 5 ते 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत. कारण आपल्याला डबल कुकर लावायची काही गरज नसते, एकाच कुकरमध्ये होतं. आणि या ठिकाणी छान असे मस्त वरण करणार आहे मी, मसाला वरण. तर एकदम थोडंसं वेगळ्या पद्धतीने वरण आहे. तर दरवेळेस आपण जिरे, मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता टाकूनच बनवतो पण थोडंसं वेगळं बनवलेलं आहे. खूप छान आणि खूप टेस्टी लागतं. तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा. तर पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये जिरे, मोहरी, टेचलेला लसूण आणि टोमॅटो टाकलेला आहे. छान परतून घेऊन त्यामध्ये हळद टाकलेली आहे. तर मी ती हळदीची डबी धुवून ठेवलेली आहे, त्यामुळे पुडी कापून ती ठेवलेली आहे. मग नंतर ती हळदीची डबी आहे ती सुकली का मग त्यामध्ये हळद ओतून ठेवत. तर या ठिकाणी बघा छान अशी हळद पण टाकलेली आहे आणि छान असं हे 2-3 मिनिट परतून घेतली. तर यामध्ये थोडासा टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि बघू शकता आता या ठिकाणी एक तमालपत्र घेतलेले आहे, त्याचे 2 तुकडे केलेले आहेत. 2 विलायची, 2 लवंग, थोडेसे 2च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि थोडासा दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चक्रफूल अशा पद्धतीने हे टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि खूप छान होतं, नक्की तुम्ही करून बघा. आणि ती छान परतून घेतलं की मग त्यामध्ये लगेच मी डाळ ओतून घेणार आहे. तर माझ्याकडे आज कोथिंबीर नाही आहे वरण करायला, तर बिना कोथिंबीरचं आज वरण करते तरी पण खूप छान एकदम मस्त असं सुवास येतो. तर या ठिकाणी बघा स्मॅशरच्या साह्याने अशी डाळ छान अशी बारीक करून घेतली आहे. डाळ तर खूप छान शिजलेली आहे, त्यामुळे थोडंसं पाणी बघू शकता या ठिकाणी पाणी ओतलेलं आहे आणि किती घट्ट झालेली आहे डाळ. तर बघा आता यामध्ये छान अशी डाळ ओतून घेते. तर बघू शकता किती छान असं वरण झालेलं आहे. तर नक्की एकदा करून बघा. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं वरण आहे पण खूप छान लागतं. आणि त्यात पुन्हा चवीनुसार तुम्हाला जर पाहिजे असेल तर मीठ टाका. आता हे सध्या पातळ वाटत आहे थोडंसं, पण थोडीशी उकळी आली का ऑटोमॅटिक ते घट्ट होतं वरण. आणि यात थोडंसंच बनवलेलं आहे. तर बघा वरण झालेलं आहे आपलं. मी वरण साईडला उकळत आहे तोपर्यंत इकडे बटाटे पण सोलून घेतले होते आणि त्याच्यात हिरवी मिरची आणि जिरे, मोहरी छान असं टाकून घेतलेलं आहे. लसूण आणि मिरची मिक्सरला छान बारीक केली. तेलामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून, हळद टाकून आणि बटाटा, हिरवी मिरची सगळं मिक्स केलेलं आहे. आणि बघू शकता इकडे छान असा बटाटा आपला झालेला आहे तयार. आणि बघा फायनली स्वयंपाक झालेला आहे. तर या ठिकाणी चपाती आहे, मसाला वरण आहे, कुरडई, पापड, कुरडई तळलेली आहे, वरण आणि भात. आणि जर इथे दूध पण तापलेलं आहे, जर कोणाला दूध चपाती खायची असेल तर दूध, त्यासोबत तूप खूप छान लागतं. तर बघू शकता आजचा छान असा मेनू. आपला स्वयंपाक तयार झाला, जेवण वगैरे झाली, बाकीची कामं आवरली, थोडासा आराम केल्यानंतर मग 4 वाजले. तर म्हटलं चला केसांना थोडंसे कोरपड लावायची होती मला. तर कोरपड आमच्या घरीच
अशी कुंडीमध्ये लावलेली आहे. त्याची भरपूर वाढ झाली होती. जर जी मोठी मोठी कोरफडीची पानं आहेत मी ती काढून घेणार होते, कारण केसांना खूप दिवस झाले, जवळजवळ मी बरेच वर्ष झाले असतील कोरफड लावलेलीच नाही आहे. तर म्हटलं आता सध्या उन्हाळा पण भरपूर आहे आणि कसं थोडं डोकं शांत पण होतं, एकदम थंड लागतं डोक्याला. तर त्यामुळे उष्णतेमुळे पण केस पण खराब होतात किंवा डोक्याची आग होते माथेची. तर कोरफड लावल्यावर खरंच खूप छान फरक पडतो. आणि मी कोरफड काढून मग घरात आले आणि मग छान असा त्याचा गर काढला आणि मग केसांना लावला. तर कोरफडीचे फायदे काय तुम्हाला सांगायची गरजच नाही, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोरफडीचे काय काय फायदे असू शकतात. तर या ठिकाणी मी कोरफड लावलेली आहे. तर खरंच खूप एकदम थंड असं वाटत होतं केसांना. खूप छान कोरफडचा उपयोग. तर थोडीशी कोरफड लावून घेतली आणि आता 4:30-5 वाजत आलेले आहेत. आता घरातली कामं वगैरे आटपून घेते. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून चॅनल नवीन आहे, ग्रो होण्याची खूप गरज आहे. तर त्यासाठी तुमच्या सपोर्टचीही गरज आहे. मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ असे छोटे व्हिडिओ टाकत जाईल. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्ही व्हिडिओ कुठून बघता, कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून. प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, तरच मला कळेल की माझा चॅनल ग्रो होतो किंवा नाही, का माझ्या चॅनल कुठे दाखवला जातो. तर प्लीज चॅनलवर कमेंट करा की कुठपर्यंत व्हिडिओ दिसतो, कुठल्या गावातून तुम्ही पाहत आहात. तर अशा पद्धतीने छान अशी कोरफड लावून घेतलेली आहे. चला आता पुढे भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा.